आणि आता एक महत्त्वाची बातमी आपण पुण्यामधून बघूया। पुण्यात पोलीस संरक्षणामध्ये अंदेकर कुटुंब उमेदवारी अर्ज भरू शकणार आहे। अंदेकर कुटुंब आता जेलमधून निवडणूक लढवणार आहे। लक्ष्मी अंदेकर, सोनाली अंदेकर आणि सूर्यकांत अंदेकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यास कोर्टाने परवानगी दिलेली आहे। पोलीस एस्कॉर्ट व्हॅन आणि कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे पोलिसांना कोर्टाचे आदेश आहेत। यापूर्वीच कोर्टाने लक्ष्मी आणि सोनाली अंदेकर यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिलेली होती, परंतु कोर्टाने त्यांचे जामीन अर्ज मात्र फेटाळलेले आहेत। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। अभिजित, पुण्यातून महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, पोलीस संरक्षणामध्ये आता अंदेकर कुटुंब उमेदवारी अर्ज भरू शकणार आहेत। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच अमित, आपण पाहतोय की पुण्यातल्या अंदेकर टोळीचा जो म्होरक्या आहे बंडू अंदेकर, त्यांच्या ज्या वहिनी आहेत नगरसेविका राहिलेल्या लक्ष्मी अंदेकर किंवा वनराज अंदेकरची सून, या तिघांचे उमेदवारी अर्ज जर दाखल करायचे असतील तर ते दाखल करण्यासाठी आधी त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, पण आता निवडणूक लढवायला त्यांना याआधीच परवानगी कोर्टाने दिली होती, जामीन अर्ज फेटाळला होता। पण आता जर निवडणुकीचे फॉर्म भरायचे असेल तर एस्कॉर्ट पोलीस सुरक्षा त्यांना पुरवा असे आदेश न्यायालयाने जे आहेत ते पोलिसांना दिले आहेत। म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करायला आता मार्ग मोकळा जो आहे तो अंदेकरांना झालेला आहे। खरं तर आयुष कोमकर हत्या प्रकरणी अंदेकर कुटुंब जेलमध्ये आहे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता, परवानगी मागितली होती आणि त्यानंतर आता सुनावणी जी कोर्टात पार पडली त्यात काही अटी व शर्ती दाखल ज्या कोर्टात केल्या होत्या त्यात अटी व शर्ती टाकण्यात आलेल्या आहेत। अंदेकर कुटुंबाला जर घोषणाबाजी करता येणार नाहीये, कुठलेही शक्ती प्रदर्शन करता येणार नाहीये आणि याच्याशिवाय म्हणजे शक्ती प्रदर्शन न करता किंवा कुठलीही घोषणाबाजी न करता, कुठलाही गोंधळ न करता शांततेत पोलीस सुरक्षेत जाऊन उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करता येणार आहे। आता उद्या किंवा परवा अंदेकर कुटुंबातले 1 किंवा 2 जण उमेदवारी अर्ज दाखल करतील। आधी वनराज अंदेकर असतील, लक्ष्मी अंदेकर असतील, ह्या पुणे महानगरपालिकेत खरं तर नगरसेवक राहिलेले आहेत आणि पुन्हा अंदेकर कुटुंबातले उमेदवार हे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी आता कोर्टानं परवानगी दिली आहे। काही अटी व शर्ती टाकत ही परवानगी दिली आहे। येणाऱ्या 2 दिवसात अंदेकर कुटुंबातील कुणीतरी हा उमेदवारी अर्ज भरेल, पण त्यांना अटी व शर्तीचं पालन करावं लागेल। अभिजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊया, शिवसेना मंत्री भरत गोगावलेंच्या मुलाच्या अडचणी वाढलेल्या आहेत। विकास गोगावलेंच्या अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळलाय, त्यामुळे गोगावलेंना कधीही अटक होण्याची शक्यता आहे। महाड नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी राडा झाला आणि या प्रकरणी विकास गोगावलेंसहित शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरती परस्पर विरोधी मारहाण, वाहनांची तोडफोड, शस्त्र बाळगणे अशा गुन्ह्यांसाठी महाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। यानंतर गोगावलेंनी माणगाव कोर्टामध्ये धाव घेत अटकपूर्व जामीन मागितला, मात्र कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली असल्याची माहिती मिळते। अशामध्येच संजय राऊतांनी गोगावलेंवरती जोरदार निशाणा साधत सरकारला सवाल उपस्थित केलाय। महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे, त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? फार गंभीर गोष्ट आहे। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत अटेम्प्ट टू मर्डर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली, हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळला, म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना। संजय राऊताला काही माहिती नाही आहे महाडमध्ये काय घटना घडली, काय नाही, कशी घडली, कुणाकडनं सुरुवात झाली हे त्याला काही माहिती नाही संजय राऊतला। परंतु जे झालं ते झालं। काय आहे, आमची मुलं जे काय बूथवरती राऊंड मारत होते, भेटीगाठी देत होते आणि त्यात ते लोक समोरासमोर आले। आमचे लोक चालत येत होते, ते गाड्या घेऊन त्याच्यामध्ये लाठी काट्या, बॉडीगार्ड बरोबर रिव्हॉल्वर, हे सगळं कशासाठी? जर निवडणूक प्रक्रिया चालू आहे तर तुम्ही पण फिरा, आमचं त्याबद्दल दुमत नव्हतं। परंतु जे काय साहित्य घेऊन आले होते ह्याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून भानगडी करायला आले होते। मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ यांना खून केले किंवा दरोडे टाकले, चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, तर त्यांना काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी अभय दिलाय का? मंत्र्यांचा मुलगा फरार आहे आणि पोलिसांना सापडत नाही आणि
त्याचा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन फेटाळला जातो तरी सापडत नाही. पोलीस आहे, ही पोलीस यंत्रणा आहे, ही भाजपची टोळी आहे खाकी वर्दीतली. कुठे गेला मंत्र्यांचा मुलगा? कायदा सुव्यवस्थेवर तुम्ही भाषणं देता ना विधानसभेत, विधिमंडळात, कोणालाही सोडणार नाही. मग मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ,